श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे श्रावणी सोमवार. तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवाराच्या दुसऱ्या श्रावणी सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण मंदिरात जाऊया पूजा करायला. चला तर मग. प्रकारे मी ताट करून घेतलेला आहे. इथं एक तांब्या पण भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण हे जे बनवलेलं होतं ताटावरती ठेवायचं. तर हे असं दिसतं आहे, तुम्ही बघू शकता. सर्व काही यामध्ये मस्त असं मावतं. तर मी जो रुमाल आहे ताटावरील हा साडीच्या पिसापासून बनवलेला होता. आणि मंदिरात गेल्यानंतर तिथं गर्दी होती, जास्त काही गर्दी नव्हती. तर बाकीच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची पूजा चालली होती. तर तोपर्यंत आम्ही इकडं साईडला बसलेलो होतो. तर आता आम्ही पूजेसाठी बसलेलो होतो आणि इथं आम्ही 5 ते 6 स्त्रिया होतो. पूजेला सुरुवात झाली होती. तर इथं ना अंधार होतं, त्यामुळं जरासं तुम्हाला व्हिडिओ क्लिअर काय दिसणार नाही, तर सॉरी. पावसाळा सुरू झाला की श्रावण महिन्याची आतुरता ही प्रत्येकालाच लागते. म्हणजे प्रत्येकजण ही श्रावण महिन्याची जी वाट आहे ती आतुरतेने बघत असतं. जर सर्व महिन्यांमध्ये जर श्रावण महिना म्हणला, मराठी श्रावण महिना हा सर्व सणांचा राजा म्हणून मानला जातो. याच महिन्यामध्ये आपल्याला नागपंचमी, अजून रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा असे अनेक सण याच महिन्यात येतात. आणि हा महिना आहे ना देवदिकासाठी जास्त महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात आपण म्हणजेच या श्रावण महिन्यापासून म्हणजेच जी दीपामावस्या आहे, दीपामावस्या झाल्यानंतर चतुर्मासाला सुरुवात होते. आणि जो आपला श्रावण मास आहे तो तर जास्तच लोक पाळतात. असं म्हटलं जातं की जेव्हा पार्वती माता कुमारी अवस्थेत होतात तेव्हा त्यांनी शिवशंकराची आराधना केली होती. आणि तेव्हाच त्यांना जे भगवान शंकर आहे ते प्रगट झाले होते. आणि त्यांनी त्यांना वर म्हणून त्यांना मागितलं होतं. तर आषाढ अमावस्या झाल्यानंतर जो श्रावण मास सुरू होतो, त्यातच आपलं जे व्रत वैकल्य आहे त्याला सुरुवात होते. आणि असंही म्हटलं जातं की श्रावण मासामध्ये जे विष्णू आहे, भगवान विष्णू, ती जे आपला पृथ्वीचा जो कारभार आहे तो भगवान शंकराकडे सोपवतात आणि स्वतः निद्रास्त होतात. आणि त्यामुळंच आपण शंकर महादेवांना भोळा महादेव म्हणतो. आणि भोळा महादेव हे अशा आहेत की ज्यांना आपण एकदम साधी सेवा केली तरी त्यांना ती पावन होते. आणि आपण फक्त ती मनोभावे केली पाहिजे. आणि श्रावण महिन्यात असं म्हटलं जातं की भगवान शंकर हे आपल्या पृथ्वीवरती येतात. म्हणजेच आपले जे सासर घर आहे तिथं येतात. म्हणजेच पार्वती माताच्या जे आपल्याला माहीत आहे की पार्वती मातांनीच भगवान शंकराला वर म्हणून नेमलं होतं. आणि श्रावण महिन्यातच भगवान शंकर हे जे आहे ते आपल्या सासरवाडीला येतात. आणि त्यामुळेच म्हणजेच पृथ्वीवर येतात. आणि पृथ्वीवर आल्यानंतर आपले जे प्रजा आहे किंवा जे लोक आहेत ते भगवान शंकराची आराधना करतात. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही दुःख असतील किंवा जे काही अडचणी असतील तर त्यासाठी भगवान देवताची आराधना करतात. आणि जे काही आपल्याला दुःख दारिद्र्य असेल त्यापासून सुटका मिळवतात. तर खरंच हा श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकराची उपासना करण्यासाठी खूपच असा पवित्र मानला जातो. आणि त्यातल्या त्यात हे जे वर्ष आहे 2024, तर या वर्षात आलेला जे श्रावण सोमवार आहेत, 5ही श्रावण सोमवार खूप शुभ मानले जातात. आणि म्हणून भरपूर ठिकाणी असं जे आपल्या भगवान महादेवांचं मंदिर आहे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला भेटेल. तर चला आपण आता पूजा करून घेऊया आणि मग तुमच्याशी मी नेक्स्ट व्हिडिओ शेअर करते.
तर आता आपली पूजा झालेली आहे आणि आपण संध्याकाळच्या वेळेस निघालो होतो मळ्यात. तर मळ्यात काही नाही, आपल्याला उपवास सोडण्यासाठी भाजी वगैरे घ्यायची होती. तर ती भाजी आणण्यासाठी आपण मळ्यात गेलेलो आहोत. तर आपलं रोप बऱ्यापैकी झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता जे कांदे आहे ते कांदे लागवडीसाठी जी पूर्वतयारी आहे, म्हणजेच आपलं जे गादे वगैरे पाडायचे आहे, आमच्याकडं वाफे म्हणतात. तर ते पाडून झालेले आहे. आता त्याला बांधायचं आहे फक्त. आणि रोप कसं आहे, रोप कधी पण येईल, पण मग पावसामुळं जास्त जे वावर आहे आपलं ते ओलं झालं तर जे सारे आहे ते पाडता येत नाही. त्यामुळं आता सारे पाडून घेतलेले आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाडून घेतलेले आहे, कारण आपल्याकडं बैल नाही आहे. तरी शेजारचे जे आहेत तर त्यांच्याकडं बैल आहेत, तर ते बैलांनी करतात आणि आपल्याकडं बैल नाही आहे, तर आपण ट्रॅक्टरने करतो. आणि ट्रॅक्टरने केल्यामुळं जे शेत आहे ते बऱ्यापैकी असं जे आहे ते दबलं जातं आणि मग पावसामुळे अजून त्यात जी चिडचिड आहे, म्हणजेच जे ढेकळं वगैरे आहे ते वरती येतात. त्यामुळं मग आपण आधीच वावर जे कांदा आहे त्यासाठी वावर तयार करून घेतलेला आहे. आणि इथं बघू शकता शेंगाही तोडायला आलेल्या आहेत. तर थोडीशी आधी तोडणी केलेली आहे, पण आता तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की शेंगा कशाप्रकारे आपले किती तोडलेले आहे आणि किती राहिलेले आहे. तर इथं अशा प्रकारे आता आहोंचं चाललं होतं, जे गादे आहे ते बांधायचं काम, म्हणजेच वाफे बांधायचं काम चाललं होतं. तर आता एवढं असं आपण रान तयार केलेलं आहे कांद्यासाठी. तर इथंही मुगच होता, पण तो जास्त दाट होता ना, त्यामुळं तो, आणि मुगाच्या रानात कांदे ना खूपच छान येतात. त्यामुळं मुगाचं जे शेत आहे आपण ते आधीच त्यावरती रोटरी मारली होती आणि रोटरी मारल्यामुळे त्याचं खत खूप छान होतं. आणि आता मक्का नाही, तुरी आलेली आहे, त्यामुळे मक्कासाठी आता आपल्याला जे रोप आहे ते टाकावं लागणार आहेत, म्हणजे चुवळं टाकावं लागणार आहे. आता बघू शकता. आणि काही मक्कांचं बी असं आहे की त्याला खूप आळी लागलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता काही बऱ्यापैकी पानांना आहे ना इथं आळी लागलेली दिसत असेल तुम्हाला. आणि खूप छान मक्काही खूप छान झालेली आहे आता आपल्याला. आणि कांदा लागवडीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. तर आता भाजी वगैरे घेतली होती, भाजी घेण्याचा व्हिडिओ काही शूट करू शकले नाही. तर चला आता बंधाऱ्यात अशा एवढंच पाणी आलेलं आहे. जेव्हा हा बंधारा भरेल तेव्हाच आपल्याला पुरेपूर पाणी असतं. आणि एवढ्या कमी पाण्यात आपले कांदे जे आहेत ते शेवटपर्यंत काय येत नाही, मध्येच त्यांना पाणी कमी पडतं, 1 ते 2 पाणी कमीच पडतं. तर चला, संध्याकाळचा वेळ झालेली होती आणि पाऊस कधी पाऊस येतो कधी ऊन उठतं. आणि श्रावण महिना म्हटलं तर असंच होतं, कधी इतक्यात पाऊस येतो आणि इतक्यात ऊन पडतं. म्हणूनच या महिन्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर इथं तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे. आणि काही ठिकाणी आता कांदेही लावून झालेले आहेत बऱ्यापैकी जणांचे. तर आमच्याच मळ्यात बऱ्यापैकी जे आहे त्यांचे कांदे लागवड ही बघू शकता तुम्ही इथं झालेली आहे. तर त्यांना पाणी आहे, ज्यांना पाणी आहे त्यांची लागवड आधी होते आणि ज्यांना नाही आहे ते लेट करतात. आणि बघा आता संध्याकाळी मस्त पक्ष्यांचा थवा उडतोय. आणि संध्याकाळचं वातावरण म्हटलं तर खरंच खूप छान वाटतं. आणि आता तुम्ही बघत असा निरभ्र आकाश असं झालेलं आहे आणि सूर्यही आता मावळतीला चाललेला आहे. तर आता इकडं पण कांद्याची लागवड बऱ्यापैकी झालेली आहे. तर आमच्याकडं कसं असतं ना, ती जी टोळी आहे ती टोळी वगैरे लावूनच लागण केली जाते. तर आता मी घरी आले होते. घरी आल्यानंतर खूप वेळ झाला होता. चहा वगैरे झाल्यानंतर मी पटपट आता तुम्ही म्हणत असाल की भाजी आणायला गेली होती आणि मग भाजी केलीच नाही, व्हिडिओ शेअर का नाही केला? तर म्हटलं चला तुम्हाला तुमच्याशी रेसिपी शेअर करण्यासाठी मी पटपट असा घाईगडबडीत जी मेथीची भाजी आहे ती रेसिपी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथे मी मिरची वगैरे व्यवस्थित अशी दळून घेतली होती, जिरं टाकलं होतं, थोडेसे शेंगादाणे टाकलेले होते. तर आमच्याकडं 7 ते 8 माणसांचा स्वयंपाक असतो, त्यामुळं आमच्याकडं भाजी ही जास्तच करावी लागते. कारण रश्श्याची भाजी संध्याकाळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सकाळी कोरडी असली तर चालेल, पण संध्याकाळी मात्र
रश्श्याचीच भाजी लागते, कारण दिवसभर कोरडं वगैरे भाजी असली तर होतं, पण संध्याकाळी शक्यतो पातळ म्हणजेच रश्श्याचीच भाजी असते. तर आता इथं मी आहे ना मेथीची रस्सा भाजी करून घेते आणि अजून मला भरपूर स्वयंपाक करायचा आहे. तर प्रसादासाठी शिरा वगैरेही करू आपण. तर झालं तर मी व्हिडिओ शेअर करेल आणि नाही झाला तर सॉरी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप काही देऊन जाते आणि खूप काही सांगून जाते. मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर खरंच लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही. तर प्लीज, माझे भरपूर जण व्हिडिओ बघतात, जवळचे बघतात आणि लांबचे बघतात, सर्वच बघतात, फक्त कमेंट करत नाही. तर प्लीज कमेंट करत जा. कमेंट केली तर मलाही समजतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि मलाही छान वाटतं. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.